अडकूर मतदारसंघातील भाजप बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक। मतभेद विसरून निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी ताकदीने काम करण्याचं आवाहन। विकासाच्या मुद्द्यांवर भाजपकडे सक्षम नेतृत्व असल्याचा ठाम दावा। इतिहास घडवायचा असेल तर मागे वळून पाहायचे नसते। निवडणुकीच्या काळात मतभेद, गैरसमज आणि रुसवे-फुगवे होत असतात। मात्र हे सर्व विसरून पक्षनिष्ठेने काम करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी, असे ठाम प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांनी केले। अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपाच्या बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखाच्या बैठकीत ते बोलत होते। येत्या निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी सर्वांनी एक दिलाने व ताकदीने काम करावे, असे स्पष्ट आवाहन त्यांनी यावेळी केले। अडकूर गटातील भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवार राजश्री गावडे, पंचायत समिती उमेदवार रवींद्र बांदिवडेकर तसेच गवसे पंचायत समितीच्या उमेदवार मनस्विनी कांबळे यांच्या प्रचारार्थ या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। लक्ष्मण गावडे पुढे म्हणाले की शाश्वत विकास हाच भाजपचा मूलमंत्र असून आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अडकूर मतदारसंघातील गावागावात भरीव विकास कामे पोहोचली आहेत। रस्ते, पाणी पुरवठा, वीज, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यात भाजप यशस्वी ठरली आहे। आगामी काळात अडकूर मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर विकास निधी उपलब्ध होणार असून प्रलंबित प्रश्नांची प्रभावी व शाश्वत सोडवणूक करण्याची क्षमता केवळ भाजपकडेच आहे। त्यामुळे बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांनी घरोघरी जाऊन भाजपच्या विकास कामांची माहिती पोचवावी, असेही त्यांनी सांगितले। यावेळी जांभरे ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू गावडे यांनी उपस्थितांना उमेदवाराची ओळख करून दिली। त्यानंतर उमेदवार राजश्री गावडे, रवींद्र बांदिवडेकर आणि मनस्विनी कांबळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत अडकूर विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। या बैठकीस भाजपचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकजुटीने काम करत अडकूर मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।